SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. संगमनेर शहरातील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अमेय इथापे हे 24 तास कार्यरत आहेत. ते MBBS DM कार्डिओलॉजिस्ट आहेत. मेडिकवर हॉस्पिटलमध्ये ते हृदयविकारावर मार्गदर्शन, त्याची कारणं, लक्षणं आणि त्यावरील उपाय याविषयी रुग्णांना माहिती देतात. उच्च रक्तदाब, मधुमेह, वाढलेलं कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, जास्त तेलकट पदार्थ सेवन करणं, व्यायामाचा अभाव, जंक फूड, ताणतणाव, लठ्ठपणा, मद्यपान आणि अनुवंशिकता या कारणांमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित आहार घ्यावा. तसेच रोज किमान 30 मिनिट व्यायाम करावा. व्यसनांपासून दूर राहावं, वजन कमी ठेवावं, अशी माहिती डॉक्टर अमेय इथापे यांनी दिली आहे. नमस्कार, मी डॉक्टर अमेय इथापे. मी मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर इथे 24/7 कार्डिओलॉजिस्ट, कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज आपण हृदयविकाराची काय कारणे आहेत आणि त्यावर काय उपाय आहेत याच्याबद्दल डिस्कशन करू. तर हृदयविकार किंवा हार्ट अटॅक कशामुळे होतो? तर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे आपल्याला हृदयविकाराचा झटका येतो. तर त्याची कारणं काय आहेत? तर पहिलं कारण आहे हायपरटेन्शन. रक्तदाब वाढल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांना अपाय होतो आणि त्यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे डायबिटीजमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा जो डायमीटर आहे तो कमी होतो, त्याच्यामुळे पण अडथळा निर्माण होऊ शकतो. तिसरं कारण आहे आहार. आहारामध्ये जास्त कोलेस्ट्रॉल असेल, म्हणजे तेलकट पदार्थ जास्त असतील, प्रोसेस्ड फूड जास्त असेल, गोड जास्त असेल, त्याचप्रमाणे जर हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या यांचं प्रमाण कमी असेल, तर या सर्व कारणांमुळे हृदयविकाराचा त्रास होण्याचे चान्सेस वाढतात. त्याचप्रमाणे अजून एक कारण आहे तो म्हणजे लठ्ठपणा. लठ्ठपणामुळे सुद्धा अगेन जो रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो आणि अगेन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यानंतर तिसरं कारण आहे स्मोकिंग अँड अल्कोहोल. बट मोर दॅन अल्कोहोल, स्मोकिंगमुळे अगेन हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांना अपाय होतो, त्यांना त्रास होतो आणि अडथळा निर्माण होतो आणि अगेन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तर ही बेसिक काही कारणं आहेत. त्याचप्रमाणे सेडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजे ज्या लोकांचं मॅक्सिमम काम हे बसूनच असतं त्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचे चान्सेस वाढतात. तर ही कारणं झाली. तर याच्यामध्ये उपाय काय आहे? तर उपाय हा आहे की तुमचा आहार प्रॉपर असायला पाहिजे. त्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, मोडलेली कडधान्य, सोयाबीन, त्याच्यानंतर काकडी, गाजर, मुळा, टोमॅटो याचं प्रमाण जास्त पाहिजे. भात, चपाती, भाकरी कमी खाल्लं पाहिजे. गोड पदार्थ ऑकेजनली कधीतरी खाल्लं चांगलं आहे. मैद्याचे प्रॉडक्ट्स महिन्यातून एकदा दोनदा ठीक आहे. इस्पेशली इन केस ऑफ हार्ट पेशंट्स, मैद्याचे प्रॉडक्ट्स, गोड हे जितकं कमी तितकं चांगलं. रेड मीट म्हणजे मटन वगैरे पूर्णपणे बंद पाहिजे. नॉनव्हेज मध्ये अंड्याचं पांढरं आणि उकडलेले मासे हे हा चांगला ऑप्शन आहे. त्याचप्रमाणे डेली रेग्युलर एक्सरसाइज, म्हणजे 30 मिनिट तुमचं वॉकिंग किंवा कार्डिओ व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे योगा, प्राणायाम, मेडिटेशन हे सुद्धा पाहिजे, कारण हृदयविकाराचा त्रास होण्याचं कारण एक स्ट्रेस पण आहे, म्हणजे ताण. तर हा ताण कमी करायला योगा, प्राणायाम, मेडिटेशन, आध्यात्मिक होणं या गोष्टी मदत करतात. तर यांचा पण आपल्या लाईफस्टाईल मध्ये समावेश असणं गरजेचं आहे. आणि हृदयविकाराचा त्रास झाल्यावर ज्या टेस्ट लागतात ज्याच्यामध्ये असतं ECG, इको, TMT, कोलेस्ट्रॉल आणि कार्डियाक कन्सल्टेशन, या सर्व गोष्टी मेडिकवर मध्ये फक्त 1400 रुपयामध्ये होतात. आणि जर कोणाला हृदयविकाराचा त्रास असेल किंवा काही छातीमध्ये दुखणं, दम लागणं असा त्रास असेल, त्यांनी लवकरात लवकर या तपासणी करून घ्या. तर हृदयविकाराची कॉमन लक्षणं आहेत ती म्हणजे छातीमध्ये दुखणं, मेनली लेफ्ट साइडला दुखणं
आणि जे पेन आहे ते लेफ्ट हँडला रेडिएट होऊ शकतं. वरती आपल्या हनवटीला जाऊ शकतं किंवा बॅकला पण जाऊ शकतं. त्याचप्रमाणे काही पेशंटला राइट साइडला पण दुखतं. काही जणांना पोटामध्ये पण दुखतं इकडे जस्ट छातीच्या जस्ट खाली पण दुखू शकतं. हे पेन कसं असतं, की छातीमध्ये असं कॉम्प्रेसिंग, स्क्वीझिंग टाइप म्हणजे छातीमध्ये पीळ आला आहे, छातीवर प्रेशर आलं आहे, या प्रकारचं ते जनरली पेन असतं. त्याचप्रमाणे काही गोष्टी असतात ज्या एटिपिकल पण असतात. म्हणजे एटिपिकल पेन पण होऊ शकतं. जनरली ज्यांना डायबिटीज वगैरे आहे किंवा फिमेल्समध्ये काही एटिपिकल लक्षणं असतात. ज्याच्यामध्ये काय असतं, की खूप ॲसिडिटी होणं किंवा खूप घाम येणं किंवा खूप थकवा लागणं. अ, ही सगळी काही लक्षणं आहेत, की जी एटिपिकल आहेत. म्हणजे टिपिकल छातीत दुखणं वगैरे असं होत नाही त्या पेशंटला. तर अशी लक्षणं असली तरी त्या पेशंटने कार्डियाक इव्हॅल्युएशन करणं गरजेचं असतं. ॲज सच असं फिक्स्ड वय नाही आहे, परंतु 45 नंतर जनरली ही रिस्क वाढते. कारण 45 नंतर जनरली इंडियन पॉप्युलेशनमध्ये कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, हायपरटेन्शन नंतर लठ्ठपणा, वजन वाढणे या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. परंतु रिस्क ही यंग एज पासून पण आता आपण बघत आहोत. म्हणजे अगदी पोस्ट 20 सुद्धा पेशंट्सना हार्ट अटॅक येतो आहे. मे बी रिलेटेड टू स्ट्रेस, सेडेंटरी लाईफस्टाईल, ॲडिक्शन्स, अल्कोहोल, स्मोकिंग. मेडिकवर हॉस्पिटलमध्ये हृदय तपासणी यासाठी खास सवलत म्हणून 1400 रुपयांमध्ये पॅकेज उपलब्ध आहे. यात TMT, 2D इको, ECG आणि तज्ज्ञ डॉक्टरांचं कन्सल्टेशन यांचा यात समावेश आहे. गरजू रुग्णांनी या पॅकेजचा अवश्य लाभ घ्यावा, असं आवाहन केंद्रप्रमुख डॉक्टर स्नेहल गायके यांनी केलंय. मेडिकवरमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, MPKAY आणि ECHS या शासकीय योजनांअंतर्गत उपचार सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये समाविष्ट नसलेल्या शस्त्रक्रियांसाठी देखील मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मदत उपलब्ध करून दिली जाते. तेव्हा जास्तीत जास्त रुग्णांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असंही आवाहन केंद्रप्रमुख डॉक्टर स्नेहल गायके यांनी केलंय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.